आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी. केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया संत कथा, स्वप्न कथा, जे स्वप्न खरे ठरले. आपल्या भारत देशात एक दोन नव्हे हजारो संत होऊन गेलेत. महाराष्ट्रात देखील अनेक संत होऊन गेलेत. त्यातीलच एक संत श्रेष्ठ श्री महिपती बुवा ताराहवातकर, ज्यांनी भक्त विजय नावाच्या ग्रंथाची रचना केली. महाराष्ट्रातच नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात ताराहाबाद नावाचे गाव आहे. गाव तसे लहानच, पण भगवंताची भक्ती करणारे श्रेष्ठ भक्त देखील तेथेच राहत होते. त्यातच श्री विठ्ठलाची भक्ती करणारे श्री दासोपंत व त्यांच्या पत्नी गंगाबाई या सुखाने संसार करीत होत्या. पंढरीची वारी कधी चुकवली नाही. पण म्हणतात ना, भगवंत हे आपल्या भक्ताची कठीण परीक्षा पाहतो. दासोपंतांचे वय 60 वर्षाचे झाले होते. आपल्याला आता ह्या जन्मात तरी संतान सुख मिळणारच नाही असे जाणून ते केवळ त्या एकाच कारणामुळे दुःखी होते. शेवटी काय तर विठ्ठलाचीच इच्छा, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, याप्रमाणे वागत होते. पण एकदा वारीला गेल्यानंतर दासोपंतांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. समोर उभे राहिले. डोळ्यात अश्रू आले व आर्त भावाने विठ्ठलास प्रार्थना केली. हे विठ्ठला, मी थकलोय. आता पुढील वर्षीची वारी होईल की नाही असे वाटते आहे. मी तर माझ्या आयुष्यात पंढरीची वारी चुकवली नाही व ती माझ्या वंशात पुढे देखील चालू राहावी असे मला वाटत होते. पण आता ती देखील आशा मावळली आहे. शेवटी काय, हे विठ्ठला, तुझीच इच्छा, असे म्हणत पायी वारीमुळे अतिश्रमामुळे ते खाली बसले. फक्त काही क्षणभर डोळे मिटले, जशी काही झोपच लागले. तेवढ्या वेळात विठ्ठल स्वप्नात आलेत आणि सांगितले, अरे दासोपंता, असे वाईट का वाटून घेतोस? तुला पुत्रप्राप्ती हवी ना? तुझ्या वंशात विठ्ठलाची पंढरीची वारी सुरू राहावी असे वाटते ना? मग हा पेढा घे व घरी जाऊन आपल्या पत्नीस प्रसाद म्हणून दे. आणि स्वप्न संपले. त्यांना जाग आली. अर्थात ती झोप नव्हतीच, क्षणभराची डुलकी होती. हातात पाहिले तर खरंच पेढा होता. दासोपंत उठलेत. विठ्ठलाकडे पाहत प्रेमाश्रू वाहू लागले. नमस्कार केला आणि घरी आले. आपल्या पत्नीचा सर्व वृत्तांत सांगितला. तिने भक्तिभावाने प्रसाद ग्रहण केला आणि काय आश्चर्य, दासोपंतांना 61व्या वर्षी पुत्र रत्न प्राप्त झाले. आपल्या पुत्राचे नाव त्यांनी ठेवले महिपती. महिपती देखील विठ्ठलाचीच भक्ती करीत असत, वारीस जात असत. पण चरितार्थासाठी काहीतरी कमवायला हवे म्हणून त्यांनी सरकारी नोकरी केली. पण एकदा त्यांना कार्यालयात त्वरित बोलवले. तेव्हा ते विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते. पण कार्यालयातून साहेबाचे बोलवणे आल्यानंतर जावेच लागणार असे म्हणत ते कार्यालयात तर गेलेत, पण पुन्हा विठ्ठल भक्तीत अडथळा नको म्हणून तेव्हाच त्याच दिवशी राजीनामा देऊनच परत आलेत. पुढील सर्व जीवन विठ्ठल भक्तीतच व्यतीत केले. त्यामुळे त्यांच्या भक्तीची श्रेष्ठता इतकी वाढली होती की एके रात्री त्यांच्या स्वप्नात संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आलेत. त्यांनी महिपती बुवास सांगितले, आता तुम्ही विठ्ठलाची भक्ती करीत करीत सर्व संतांचे चरित्र लिहिण्याचे कार्य करावे. असे सांगून तुकाराम महाराज अदृश्य झाले. म्हणजेच स्वप्न संपले व त्यांना जाग आली. त्यांनी विचार केला, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन आपणास जे कार्य सांगितले आहे ते पूर्ण करायलाच हवे. आणि त्यांनी श्री तुकाराम महाराजांनाच आपले सद्गुरू मानले आणि ओवीबद्ध एक एक संतांचे चरित्र लिहू लागले. आणि एक मोठा ग्रंथ तयार झाला, श्री भक्त विजय ग्रंथ. व हेच महिपती पुढे संत श्रेष्ठ श्री महिपती बुवा ताराहवातकर या नावाने प्रसिद्ध झाले. ही कथा श्री भक्त विजय ग्रंथात वर्णित आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.